नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया, त्याचबरोबर पाहू शकता इतर ज्या भरती प्रक्रिया सध्या सुरू आहेत. आदिवासी विकास विभाग आहे, महिला आणि बालकल्याण विभाग आहे, त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सुपरवायझर, त्याचबरोबर DCC बँक भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यासाठीची. या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये चालू घडामोडींवर आधारित प्रश्नसंच म्हणजे चालू घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी ज्या आहेत जानेवारी 2025 महिन्याच्या ज्या महत्त्वाच्या आत्तापर्यंतच्या चालू घडामोडी आहेत, 10 जानेवारी 2025 पर्यंतच्या या महत्त्वाच्या चालू घडामोडी आजच्या या सेशनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात. चालू घडामोडी आधारित हा प्रश्नसंच आहे. पहिला प्रश्न आहे यामध्ये, प्रवासी भारतीय दिवस हा कधी साजरा केला जातो? भारतामध्ये जो प्रवासी भारतीय दिवस आहे हा कधी साजरा केला जातो? पर्याय यासाठीचे 6 जानेवारी, 5 जानेवारी, 9 जानेवारी आणि 10 जानेवारी. तर याचं उत्तर आहे 9 जानेवारी. दरवर्षी 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. दुसरा प्रश्न आहे, सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? सध्याचे जे विद्यमान सरन्यायाधीश आहेत त्यांचं नाव काय आहे? पर्याय यासाठीचे KG बालकृष्ण, भूषण गवई, धनंजय चंद्रचूड आणि संजीव खन्ना. तर याचं उत्तर आहे बरोबर संजीव खन्ना जे आहेत हे सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश आहेत. या अगोदरचे सरन्यायाधीश होते चंद्रचूड, धनंजय चंद्रचूड हे अगोदरचे होते. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न, मागील 3 वर्षाच्या तुलनेत भारताचा बेरोजगारीचा दर सध्या कसा आहे? तर या पाहू शकता मागील 3 वर्षाच्या तुलनेत भारताचा जो बेरोजगारीचा दर आहे हा वाढत आहे. वाढता दर आहे, वरती अपस्केल आहे, जास्त वाढत आहे. चौथा प्रश्न, वर्ष 2024 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती टक्के आहे? 2024 मध्ये भारताचा बेरोजगारीचा दर एकूण 9% इतका आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक 1 9% इतकं बरोबर आहे. पाचवा प्रश्न, यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमधील कोणत्या मैदानावर होणार आहे? यंदाची जी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आहे ही कोणत्या मैदानावर घेतली जाणार आहे? तर उत्तर आहे अहिल्यानगर येथील वाडिया पार्क. पाहू शकता DCC बँक भरती प्रक्रिया अहिल्यानगरची सुरू आहे. यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. वाडिया पार्क मैदान, या मैदानावर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेतली जाणार आहे. सहावा प्रश्न, यंदाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत किती संघ सहभागी होणार आहेत? उत्तर पाहू शकता 42 इतके जे आहेत यंदाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत एकूण 42 संघ सहभागी होणार आहेत. सातवा प्रश्न आहे, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठांची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे? तर याच्यानुसार अमेरिका हा जो देश आहे या देशामध्ये वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी विख्यात विद्यापीठांची संख्या सर्वाधिक आहे. आठवा प्रश्न आहे, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश आहे? तर भारतामधलं एकूण एक विद्यापीठ जे आहे हे एक विद्यापीठ या यादीमध्ये समाविष्ट आहे. नववा प्रश्न, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? पाहू शकता पर्याय सुनीता राणी, सुधा सिंग, कृष्णा पुनिया आणि अंजू बॉबी जॉर्ज. तर अंजू बॉबी जॉर्ज हे आहेत हे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेची तयारी करताय. लवकरच परीक्षेची तारीख जारी केली जाणार आहे. या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी TCS पॅटर्नवर आधारित आम्ही प्रश्नसंच तयार केले आहेत. त्याचबरोबर टॉपिकनुसार 136 पेक्षा जास्त PDF फाईल्स, दररोज नवीन सराव प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर 10 टेस्ट सिरीज आहेत आणि सब्जेक्ट वाईज प्रश्न यामध्ये अपलोड केले जातात. फक्त 74 रुपयेमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून चेक केला जाऊ शकतो. 10वा प्रश्न, भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? तर भारतीय रेल्वे हे जगातील 4थे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. 11वा प्रश्न, भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे?
तर सिकंदराबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, नवी दिल्ली आणि तिरुपती. तर नवी दिल्ली हे जे रेल्वे स्टेशन आहे हे भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे. 12वा प्रश्न, 13 मे 2025 रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी कोण विराजमान होणार आहे? तर पाहू शकता यांच्यानंतर 13 मे 2025 नंतर निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर के जी बालकृष्ण हे जे आहेत हे नियुक्त होणारे विराजमान होणारे सरन्यायाधीशपदी यांचं नाव आहे. पाहू शकता के जी बालकृष्ण. 13वा प्रश्न, अनुसूचित जमातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत? अनुसूचित जमातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत? तर अनुसूचित जमातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती यांचं नाव आहे भूषण गवई. हे बरोबर उत्तर आहे. पाहू शकता भूषण गवई हे यांचं नाव आहे. 14वा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पाहू शकता अति महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही भरती परीक्षेमध्ये हा विचारला जाऊ शकतो. नुकतीच नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर व्ही नारायणन यांची इस्रोच्या अध्यक्षपदी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यांचं नाव आहे. 15वा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे विद्यमान प्रमुख कोण आहेत? सध्याचे प्रमुख आता चेंज झालेले आहेत. यांच्यामध्ये पाहू शकता आता सध्या नियुक्ती झालेली आहे डॉक्टर व्ही नारायणन आणि त्या अगोदरचे होते डॉक्टर एस स्वामीनाथन. यांचं नाव आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक 2 यासाठीचा बरोबर आहे. 16वा प्रश्न, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे? तर ही जी फेलोशिप आहे प्राध्यापक गणपती यादव यांना प्रदान करण्यात आली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारी भटनागर फेलोशिप प्रदान करण्यात आलेली आहे. 17वा प्रश्न, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या अंजू बॉबी जॉर्ज या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर अंजू बॉबी जॉर्ज या ज्या आहेत ह्या लांब उडीपट्टू आहेत. लांब उडीपट्टू या लांब उडीची खेळ आहे या खेळाशी त्या संबंधित आहेत. 18वा प्रश्न, भूषण गवई हे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीशपदी नियुक्त होणार असलेली कितवी व्यक्ती आहे? आत्तापर्यंत अनुसूचित जातीमधील सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या 2 व्यक्ती आहेत. म्हणजे हे दुसरे व्यक्ती आहेत. पाहू शकता भूषण गवई हे दुसरे व्यक्ती ठरणार आहेत. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 वेगवेगळ्या सेना देशांमध्ये कसोटीत मालिकावीर ठरणारा कोणता खेळाडू पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे? तर याचं नाव पाहू शकता. बॉलर जो आहे जसप्रीत बुमराह याचं नाव आहे. पाहू शकता जसप्रीत बुमराह जो आहे हा इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या 3 वेगवेगळ्या सेना देशांमध्ये कसोटी मालिका वीर ठरणारा खेळाडू ठरला आहे. प्रश्न क्रमांक 20वा, राष्ट्रीय खो खो संघाला ओडिशा सरकारकडून देण्यात येणारे प्रायोजक हे कोणत्या कालावधीसाठी असणार आहे? राष्ट्रीय खो खो संघाला ओडिशा सरकारकडून देण्यात येणारे प्रायोजकत्व हे पाहू शकता. याचं उत्तर आहे पाहू शकता 4 जे आहे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027 पर्यंत हे प्रायोजक हे इतक्या कालावधीसाठी असणार आहे. राष्ट्रीय खो खो संघाला ओडिशा सरकारकडून देण्यात येणारं हे प्रायोजकत्व आहे हे एवढ्या कालावधीसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने हा चालू घडामोडी आहेत. जानेवारी 1 ते जानेवारी 10, 2025 पर्यंतच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. यावरचे जे सध्याच्या ज्या भरती परीक्षा चालू आहेत कोणत्याही भरती परीक्षेमध्ये यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या संदर्भातला हा महत्त्वाचा प्रश्नसंच आहे. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.